पोया बाकी फिल्म कैसा है? अरे फिल्म बढिया, केवढं हाऊसफुल येड लागेल सगळ्यांना. मैं क्या बोल रहा उसमें का जो गाना है ना हाँ तुम स्विट्जरलैंड में शूट कर लेते हैं और एक बार यार. नका आता बजेट वाढवू. अरे झालं आणि मुळशीतले गाणे कसं दिसलते स्वित्झर्लंड. भाई मैं क्या बोल रहा ऐसा 400 बच्चे लोग नाच रहे अपने. हे कोण आहे? 400 बच्चे लोग हैं अपने है ना. ऐसे 200 इधर 200 उधर. और सोच बीच में से प्रवीण तरडे आ रहा. क्या लगेगा भाई? अरे अच्छा लगेगा लेकिन कैसा दिखेगा हो. अपना मुळशी पॅटर्न आहे ना दादा. स्वित्झर्लंड मध्ये मुळशी पॅटर्न कसं दाखवता येईल? आता मोहन जोशींचा गंगाजल होता की नाही, ते वाईट शूट केलं आणि बिहार दाखवलं की नाही. आपण स्वित्झर्लंडला शूट करूया आणि ते मुळशी दाखवूया ना. बोर्ड लावूया आपण बरोबर. नकोय बाबा, माझं आहे तेच बरं आहे ते. भाई बड़ा सोच ना भाई. सोच कशी ह्यूज होनी चाहिए. अरे आपला थिंकिंग ह्यूज आहे म्हणून आपण ह्यूज आहे. हे बरोबर आहे. मोठा विचार करायचा, मोठा विचार. हो खरंय, मोठा विचार करतात ते खरे. हा लंडनला बारशाचं गाणं केलं नाही. हा ते परवा बघितलं मी थेम्स नदीच्या समोर ते बाळांना हलतो आणि मागे नाचतात पोरं. 500 लोग 5 जो बड़ा जो जोर है जो कर रहे 500 लोग. सोच क्या बात आहे. फक्त गाणं झालं, आता ते देणार आहेत अल्बमला कुठल्या तरी. का अख्ख्या पिक्चरचा बजेट गाण्यावर खर्च केला, काय करणार. सुनना भाई, तू यूजे के साथ कर रहा भाई, यूजे के साथ. भाई नाही सविता. ताय हाँ सुनना ताय, तू यूजे के साथ कर रहा यार, समझना बात. सोच ना यूज एकदम. तुम्ही सारखे स्वित्झर्लंड का करता? स्विस बँकेत माझं अकाउंट आहे ना. मला पासबुक अपडेट करायचं असतं म्हणून मी तिथे जातो सतत. खूप पैसे असतील ना. नाही, 0 बॅलन्स आहे. मग भरायला तरी जात असाल. जातो पण येण्या जाण्यातच खर्च होतात सगळे. भाई भाई आपल्या पुढच्या विद्यार्थ्याला बोलवायचं. कडक बोलो पुढचे विद्यार्थी. युजे आता नका गिरीश बजेट वाढू. गिरीश गिरीश उर्फ गिरीश जाऊ- कुलकर्णी बापरे. हा. अरे ये वाजाव की रे डीजे काढा. तर मंडळी, थुकरटवाडीच्या प्रवीण परडेंनी सुरू केलेलं आहे थुकरटवाडी पॅटर्न. आणि या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आलेले आहेत वेगवेगळे पाहुणे. आता बघायचंय की आणखीन कोण कोण ऍडमिशन घेणार आणि नक्की काय असणार आहे हा थुकरटवाडी पॅटर्न. पाहुयात उद्याच्या भागात. यानंतर मी येणार आहे उपेंद्र लिमये यांच्याकडे. उपेंद्रजी काय सांगाल? याच्यामध्ये मी एक विठ्ठल कडू म्हणून पोलीस ऑफिसरची भूमिका करतो. एकूण माझी नाजूक प्रकृती आणि आवाज बघता माझ्याकडे अशा पद्धतीचे रोल्स जास्त येतात. स्वतःला एक कलाकार म्हणून प्रचंड समाधान देणारं असं एक करिअरमधलं बेस्ट कॅरेक्टर या निमित्ताने मला करायला मिळालं. विठ्ठल कडू. वा 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 वा. अजय पुरकर, तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय. शिंदे म्हणून बिल्डर आहे. जमिनी विकल्या गेल्या पण त्या सरळसोट मार्गाने नाही विकल्या गेल्या. टक्केवारीवरती काम करणारा म्हणजे एजंट असेल इथपासनं तो आज पूर्णपणे खूप इम्पोर्टेड मोठ्या गाड्या वापरणारा श्रीमंत झालाय त्याच्यावरती. तर सगळ्या पाहुण्यांना मला सांगायचंय की
आमचं हे पर्व आहे होऊ दे व्हायरल पर्व आणि सगळ्या महाराष्ट्राला सध्या या होऊ दे व्हायरलची लागण झालेली आहे. तर आजच्या भागात सुद्धा धमाकेदार परफॉर्मन्सेस असणार आहेत आणि उद्याच्या भागात असणार आहे 2 स्पर्धकांचं एलिमिनेशन. तेव्हा वळूयात आजच्या होऊ दे व्हायरल स्पर्धेकडे. होय गाणं तरी बघ ना, वेगळा डान्स करते. सॉरी नमस्कार, मी साई तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये. काय झालं? साई आपण आहे. अरे कसास तुझी त्या बच्चू मामा, कसास तू मामा? साई तामणकरचा मामा. नाही मामा नाहीये, मामाच्या गावाला जाऊया. बुगडे बुगडे श्रेयांचे बुगडे. नमस्कार सगळ्यांना, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. आणि आपण बघितलं की मागच्या वेळेला या हास्य सिंहासनावर काका आणि अर्णव असे दोघे जण बसलेले आहेत. तर बघूयात ह्या वेळेला तुम्हाला या हास्य सिंहासनावरून कोण उठवणार आहे. तुम्ही रेडी आहात? तर मंडळी, या आठवड्यात सुद्धा असणार आहे एलिमिनेशन. म्हणजेच या आठवड्यात सुद्धा 2 स्पर्धक आपल्याला या मंचावरनं सोडून जाणार आहेत. तेव्हा त्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, आई आणि मुलाचं नातं हे नेहमीच खूप स्पेशल असतं. तर अशीच एक जोडी आई आणि मुलाची आज आपल्याला इथे भेटायला आली आहे. पण काय आहे, हा जो त्या आईचा मुलगा आहे ना, तो खूप फिल्मी आहे आणि तो तिला टप्प्याटप्प्याला गंडवतोय. तर बघूया आता एक्झॅक्टली इथे काय धमाल घडणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चैताली मानकर बुलढाण्याहून आणि अभिजित रोकडे कोल्हापूर. बाई, पोरगा 8 दिवस झाले बाई श्रेयाबाई घरी आलो नाही. तुम्हाला सांगतो साबडे साहेब, याचा बाप जातपासून गेला की नाही तेव्हापासून आम्हाला काहीच ऐकून नाही राहिला. 8 दिवस झाले ना, घरात तोंड दाखवलं नाही. पण आता याली उद्या नाही याली या चुल्यातल्या लाकडानं मारलं की नाही तर माया नावी सगुणाबाई नाही. आय एम बॅक. अगं ठेका शांत. अबे कुठे गेलता रे तोंड वर करून? मुंबईला का आले? अगं आई, तुझं पोरगा आता सिनेमात काम करणार. सिनेमात हा. अनाब्या तू मग चांगली शेंडी लावून राहिला हा मला. अगं आई, दीपिकाच्या लग्नाला यादी मिशा दिला, पुढं कोण होतो? मीच होतो. कधी? अगं आई, 2 बारड्या मट्टा फेकून दिला, सगळा मट्टा आंबट झालता. बापाले कधी साधे गावातली बारशाची पत्रिका आली नाही आणि तुला त्या दीपिकाच्या लग्नाची पत्रिका आली. हाव रे. अगं आई, होय तर तुम्हाला सांगतो, त्या रणवीरच्या आईला 90 रुपये साडी घेतल्या, तो ती स्टँडवर बसली. परत तिला नेली आणि म्हटलं बाई असं करू नको, म्हटलं आता यादी मी शायद होऊन जाईल म्हटलं. ती परत गेली स्टँडवर, तिला आणली घरात. चालणार नाही म्हटलं बाबा, ये धटकन करा आणि खाली करा.